पुसद नगर परिषदेत भाजप 10 वरून 5 वर पराभव नव्हे, पुसदच्याच नेतृत्वाने खोदलेली खड्डेगाडी. देशात सत्तेच्या शिखरावर असलेला भारतीय जनता पक्ष पुसद नगर परिषदेत मात्र जमिनीवर आपटल्याचे चित्र दिसत आहे. 10 नगरसेवकांवरून थेट 5 वर आलेली ही घसरण साधा पराभव नसून स्वार्थ, गटबाजी आणि अपयशी नेतृत्वाच्या राजकारणाची किंमत असल्याची जोरदार चर्चा सध्या पुसद शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे पुसद शहरालाच जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतरही अशी परिस्थिती निर्माण होणे ही बाब अनेक भाजप कार्यकर्त्यांना धक्का देणारी असल्याचे बोलले जात आहे. जिथे जिल्ह्याचे नेतृत्व स्वतः पुसदमधून आहे तिथेच पक्षाची अशी अवस्था कशी, असा सवाल कार्यकर्ते दबक्या आवाजात उपस्थित करत आहेत. नगर परिषद निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर होताच अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आशा पल्लवित झाली होती. यावेळी तरी आपली वेळ येईल असे स्वप्न अनेकांनी पाहिले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. मात्र पक्षातीलच काही इच्छुक व कार्यकर्ते आज उघडपणे बोलत आहेत की या मुलाखती निर्णयासाठी नव्हत्या, तर आधीच ठरवलेल्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यासाठीच होत्या. निष्ठा, काम आणि जनसंपर्क यापेक्षा स्वतःचे हित, आपले लोक आणि गटाचा फायदा या निकषांवर उमेदवार ठरवले गेल्याची चर्चा शहरात आहे. परिणामी अनेक प्रामाणिक व जमिनीवर काम करणारे चेहरे डावलले गेले आणि त्यातूनच पक्षातील अंतर्गत कलह अधिकच पेटला. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुसदच्याच शहरातील जिल्हाध्यक्ष असतानाही पक्षात समन्वय साधला गेला नाही, ही बाब कार्यकर्त्यांना अधिक वेदनादायक वाटत असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाध्यक्षपद पुसदला मिळाल्यानंतर किमान शहरातील संघटना एक दिलाने उभी राहील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात गटबाजी अधिकच वाढल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींवर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांनी ती जबाबदारी स्वतःच्या स्वार्थामुळे योग्य पद्धतीने पार न पाडल्याचा फटका इतर उमेदवारांना बसला, असे पक्षातील काही कार्यकर्त्यांमार्फत बोलले जात आहे. नेतृत्वाने समन्वय साधण्याऐवजी मनमानी निर्णय आणि मौनाची भूमिका स्वीकारल्यामुळे नाराज घटक आणखी दूर गेल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. भाजप म्हणजे कुटुंब हे विधान या निवडणुकीत फक्त घोषणा आणि पोस्टरपुरतेच मर्यादित राहिले. प्रत्यक्षात मात्र गटबाजी, संशय आणि अविश्वासाचे वातावरण अधिक ठळकपणे दिसून आले. विरोधी पक्षाने ज्या ताकदीने प्रचार यंत्रणा राबवली तशी एकसंध, आक्रमक आणि सकारात्मक मोहीम भाजपकडून दिसून आली नाही, हे वास्तव अनेक भाजप समर्थकही खासगीत मान्य करत आहेत. पुसद शहरात आणखी एक गंभीर चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ती म्हणजे पक्षातीलच नेतृत्व करणाऱ्या काही जबाबदार व्यक्तींमुळे विरोधी उमेदवारांना अप्रत्यक्ष फायदा झाला आणि त्याचा फटका थेट भाजपच्या उमेदवारांना बसला. हे सर्व घडत असताना पुसदचाच जिल्हाध्यक्ष असूनही परिस्थिती हाताबाहेर जाणे ही बाब गंभीर असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. स्वबळावर सत्ता आणण्याच्या घोषणा देणाऱ्या भाजपला निकालाच्या दिवशी स्वबळ तर दूरच नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 22 ते 23 नगरसेवकांपैकी फक्त 5 नगरसेवक निवडून येणे ही आकड्यांची घसरण नसून संघटनात्मक अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. पुसदकरांचा प्रश्न मात्र थेट आणि धारदार आहे. यावेळी नेतृत्वाची जबाबदारी खरंच जबाबदारीने पार पाडली जाणार का, की पुन्हा काहींच्या स्वार्थासाठी संपूर्ण पक्ष आणि उमेदवार बळी जाणार? देशात अव्वल असलेल्या पक्षाला पुसदमध्ये, तेही पुसदच्याच जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळात बसलेली ही मोठी मुक्की अपघात नसून आतील चुका आणि अपयशी नेतृत्वाची किंमत असल्याची चर्चा सध्या पुसद शहरात रंगली आहे. जर या धक्क्यातूनही आत्मपरीक्षण झाले नाही तर हा निकाल शेवट नसून पुढील पराभवांचा स्पष्ट इशारा ठरेल, असे बोलले जात आहे.